जय गुरुदेव. गुरु आज्ञेने स्वधर्मी वर्तता, ज्ञान आणळे कर्मकाष्टा समजता, उभेची दग्ध करी तत्वता तया श्री गुरुशी नमो नमो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात. सद्गुरुनाथाच्या आज्ञेप्रमाणे शिष्यानं वागावं हाच त्याच्यासाठी स्वधर्म आहे. सद्गुरुनाथानं दिलेलं नामस्मरण करावं. नाम घेता घेता शिवाय नमा शिवाय नमा म्हणता म्हणता त्याची वृत्ती शिवरूप होऊन जाते आणि नाम घेता घेता तो नामी होतो. म्हणजे त्याचा मीपणा निघून जातो. मीपणा निघून गेल्यानंतर त्याची गुरुभक्ती इतकी दृढ होते की या देहाला चालवणारे गुरु माऊली आहेत. देहामध्ये आत्मरूपानं वसलेली गुरु माऊली आहे आणि ते गुरु माऊली सर्व माझ्या देहाकडून कार्य करून घेत आहेत. मी काहीही करत नाही. संसारात कशीही परिस्थिती येऊ तो आनंदात राहतो. गुरु माऊलीची इच्छा आहे. गुरु माऊलीच्या इच्छेप्रमाणे होत आहे. माझ्या भल्यासाठी जे काही होत आहे ते गुरु माऊली माझ्या भल्यासाठी करत आहेत. या भावानं जैशी ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वृत्तीनं तो भक्त राहतो. सद्गुरुनाथाची आज्ञा, त्यांनी दिलेलं नामस्मरण, त्यांनी सांगितलेली पूजा, त्यांनी सांगितलेला जप, त्यांनी सांगितलेली ध्यान साधना हाच त्याच्यासाठी स्वधर्म होतो. आणि नाम घेता घेता त्याचा मीपणा निघून जातो. मीपणा निघून गेल्यानंतर मीपणामुळं मी चांगले केले तर पुण्य होईल, माझ्या हातानं वाईट झालं तर पाप होईल, असं करते भावामुळं जीव पाप पुण्याच्या कर्मबंधनात बांधला जातो. या ठिकाणी कर्माला लाकडाची उपमा दिलेली आहे, काष्ट म्हणून. त्याच्याकडून कर्म होतच नाहीत. समर्पण झाल्यामुळं त्याचा मीपणा, समर्पणाच्या ज्ञानामुळं सर्व काही करते सद्गुरुनाथ आहेत. या ज्ञानामुळं त्याच्याकडून झालेले आणि होत असलेले कर्म सगळे जळून जातात. तयाची संचित जातसे जळुनी, नाशी क्रियामान नाम बळे. त्या नामाच्या बळावर शिवनाम अग्नी, पापते अरण्य, जाळीतो कारुण्य महिमा मोठा. त्या नाम अग्नीमुळं त्याचे सर्व कर्म जळून जातात आणि उभेची दग्ध करी तत्वता. सद्गुरुनाथाचं सदैव हृदयामध्ये सद्गुरुनाथ विराजमान आहेत. या भावानं त्याच्या देहाकडून कार्य होतात. सद्गुरुनाथाच्या ज्ञानरूपी प्रकाशातच त्याचा देहाचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं सर्व काही होतं. आणि त्याचा अहंकार त्या सद्गुरु रूपी ज्ञान अग्नीनं दग्ध होऊन जातो, जळून जातो आणि तिथं उरतं शुद्ध सद्गुरु स्वरूप, शिव स्वरूप. अशा जीवाला जो अज्ञानानं मी देह आहे मानून बसलेला होता, सद्गुरुनाथ भक्तीनं, नामानं त्याचा मीपणा घालवतात आणि त्याला शिवस्वरूपाची प्राप्ती करून देतात. अशा सद्गुरुनाथाला माझा नमस्कार असो, माझा नमस्कार असो, असं संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून सद्गुरुनाथाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. ओम शांती शांती शांती.